अरे एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये येऊ जार मधलं पाणी कावर खाली उतरू राहिलं तुम्हाला पुढं कळत तर भावांनो मी मी आलतो आज मामाच्या घरी नाही. मामाच्या घरी आले ना आपल्याला पंटर भेटला होता कारण ही पोर ते क्रिकेट खेळत होते तेवढे होते पंटर काय होते नाही. तिथं आल्यानंतर दुपारच्या वेळेस पोर तिथं क्रिकेट खेळत होते पण तेवढे ते नाही यांना कॅच घेतला आणि कॅच घेतल्यावर त्याला एवढा आनंद झाला हे विचारूच नका नाही का. पोरांचं चाललो होतं क्रिकेट खेळायचं काम. त्यानंतर आम्ही आलो होतो बाणामध्ये कारण आम्हाला उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करायची होती. बाणात आल्यानंतर या पंटर थोडी वेगळीच गणगण चालली होती. मग त्या पंटरला विचारलं भाऊ तू असं काय करू राहिला तर पंटर म्हणतो भाऊ मला गाडीवरून पाय पुरत नाही गाडी येत नाही त्यामुळे मी ना गाडी डबल स्टँडवर लावून ना गाडी चालवण्याचा आनंद घेऊ राहिलो नाही. त्यानंतर उद्यासाठी जी लागणारी बर्फी कट करण्याचं काम बाप्पू शेटने स्वतःच्या हस्ते घेतलं होतं करायला नाही का. बाप्पू शेटकून बर्फी कापण्यात वाकडी तिकडी होत होती त्यामुळे ना बाप्पून डायरेक्ट त्यांच्याकडे देऊन टाकलं नाही. तू म्हणे करतो त्याच्याकडे चाकू दिल्यानंतर बाप्पू शेट साईडला येऊन उभं राहिले पण त्यांचं काय मन लागा ना त्यामुळे तिने परत चाकू घातला परत कापायला लागले. त्यात त्यानं चाकू घातला बर्फी कापायला लागली. त्याला काय आडवा चाकू धरून बर्फी कापता येत नव्हती त्यामुळे त्यानं डायरेक्ट उभा चाकू धरून बर्फी कापायला लागला. त्याला म्हणलं भाऊ आपल्याला ना बर्फी कापायची बर्फीचं मर्डर नाही करायचं नाही का. त्याला हे म्हणल्यानंतर त्यानं परत हाय चाकू तसा आडवा धरला परत बर्फी कापायला लागली नाही का. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या पब्लिकला बर्फी सुट्ट्या करण्यासाठी कामाला लावून दिलेलं. बाप्पूला म्हणलं भाऊ संध्याकाळी तू जशी बर्फीची ट्रे कापली होती ना तशी जाताय ना बर्फी ट्रे आणून पालते घाल नाही का पोरांना मोकळे करा. तो गेला आला ट्रे घेऊन म्हणलं दाखवते काला मग काय आणला ट्रेन घातला पालता. त्याला म्हणलं भाऊ ट्रे तर पालता घातला पण मागं पब्लिकला तो तोंड दाखव नाही. त्यानंतर सगळ्या पब्लिकला जेवायला बसत होतं पण जेवायला बसताना काही गरम हवा मारत होतं कूलर त्यामुळे बापू शेटने डायरेक्ट बाहेरचे गार पाण्याची भरलेले जार आणली. जार मधून काय पाणी नीट वागता येत नव्हतं त्यामुळे डायरेक्ट त्यांनी पातीला आणलं. पातीला बापू शेट घे जार कावत त्यानंतर त्यांनी डायरेक्ट पातीला भरलं डायरेक्ट कूलर मध्ये ओतलं नाही. त्यानंतर कूलर मध्ये सगळं पाणी ओतून झाल्यानंतर बापू शेट कूलरच्या गार हव्याखाली जेवायला बसले होते. त्याला म्हणलं भाऊ एकदम निवांत जेव तुला काही लागत असलं तर आपल्याला सांग नाही का. त्यानंतर सगळ्यांची जेवण सगळा कार्यक्रम झाल्यानंतर बबलू शेटने गाडीमध्ये अख्खी जार भरून दिली आणि आम्ही निघलो मग त्यानंतर करायची. तर भाऊ ना आजच्यासाठी एवढंच. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी लवकर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. तर आपण भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये.